राम जय जय राम। प्रभु रामचंद्र की बोलो हनुमान की। भाजी नाही डाळ भात डाळ भात लोणचा श्रीराम आमचा. राम राम मंडळी, जय श्रीराम. तर मंडळी आज आहे 22 जानेवारी आणि 22 जानेवारी निमित्त आज आहे ते म्हणजे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. तर त्यानिमित्त आपल्या वाडीमध्ये पालखी सोहळा आहे आणि पूजा देखील आहे. म्हणजे पहिली पूजा असणार, त्यानंतर आपली पालखी असणार आहे. ती दोन वाडीमध्ये फिरून आपल्या अंतर जिथून आपण आतमध्ये येतो तर तिकडून परत रिटर्न येणार आहे आमची पालखी आता. तर आजचा हा आपला पालखी सोहळ्याचा व्हिडिओ असणार आहे आजचा. चला तर जास्त वेळ न घेता आता आपण जाऊयात आपल्या होळीच्या मांडावर, जिथे की आपले सर्व कार्यक्रम होतात. म्हणजे होळी वगैरे सर्व आपली पूजा वगैरे, गावची पूजा वगैरे, तर तिथे सर्व कार्यक्रम होतात. तर हा देखील कार्यक्रम तिथेच आहे. तर चला तर आता आपण तिथे जाऊयात. आधी म्हणजे काय होतं ते बघूयात. म्हणजे आरतीचा जर आवाज येतोय तर चला तर बघूयात. चला. प्रभु रामचंद्र की जय. सर्वदा सगळ्यांनी म्हणजे इथे नमस्कार करायचा आहे आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर
इथे थोडं ढोलवाद्य होईल. त्याच्यानंतर आपण जी मिरवणूक काढणार आहोत इथून म्हणजे जोडीवाडीतून म्हणजे इथून ह्याच्या घरापर्यंत कोण संदीप गुरव त्याच्या घरापासून इकडे परत येऊन वरून शशिकांत गुराच्या घरापर्यंत ही मिरवणूक कोणाच्याही दारात जाणार नाही. लक्षात घ्या. जे काय पूजा आजच्या महिलांना करायची असेल ती तिथे तिथे येऊन करायची. कोणाला काय म्हणजे असं बंधन नाही करा खूपच नाही पण कोणाच्या दारात पालखी जाणार नाही. तिथे झाली की ती डायरेक्ट रामतळ्यापर्यंत जाईल आणि तिथून आपण परत येऊ. लक्षात आलं की नाही. तर मंडळी आता आपल्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात.
म्हणजे आता आपल्या 2 वारी झालेल्या आहेत फिरून. आता आपण रांत्या जातो आपल्या रांत्या मार्गी. इथे बघा म्हणजे आता आपल्या खालच्या 2 वाडीतून ना मिरवणूक झालेला आहे आणि आता आपण जात आहोत ते म्हणजे वरती इथे रांतळा म्हणजे आपल्या रांतळा जो आतमध्ये रोड येतो तर त्या रोडने आपण मिरवणूक काढत आहोत. योगा पाठी आहे आपल्या इथे मिरवणूक आणि आपल्या रांतळा रोड पासून रांगोळी काढलेली आहे रांतळा रोडला योगा. अशी पूर्ण रांगेपर्यंत काढलेली आहे रांगोळी. आता आपण आहोत ते म्हणजे आता इथे काढू राहतात. इथे पण काही घरं आहेत एवढा नाही घर जे खाली घरं होती ती आता इथे वरती आलेली आहेत. त्यांनी वरती बांधलेले आहेत तिथे रस्त्यावर पूर्णपणे रांगोळी काढलेली आहे. ही अशी पूर्ण आपल्या रांतळे गार्डन पर्यंत काढलेलं आहे. आपण बघूयात आता पुढेच मंथनचे ना. आणि आता विषय काय झाला माहिती आहे म्हणजे ऊन खूप आहे बघा. ऊन खूप आहे. सूर्यदेव पण आपल्या माथ्यावर आलेले आहेत आणि त्याचे जे चटके आहेत ना ते उन्हामुळे ना आपला रस्ता तापलेला आहे. आपला रस्ता डांबरीकरण असल्यामुळे रस्ता तापलेला आहे आणि त्याचे आता चटके लागत आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे सगळेजण ना असे पटपट येतात. त्यामुळे मंथन पण बघा कसं येते. मंथनला आल्या कंटाळा झोप आलेला वाटतं. बघूया पुढे अजून काय काय बघायला भेटते. जय जय राम हनुमान चालला लक्षात आलं की नाही. सगळी काय म्हणतात 3-4 कडे आपण म्हणू जसे आपण बघा सोडवायच्या म्हणतात त्याच प्रकारे मागून सगळ्यांचे या सगळ्यांनी शांतता लागायचं.
शंकर सुमन केसरी नंदन ते जगतापन जगवंदन नित्यान गुणी कृपापुर राम काज करिबे प्रभु चरित्र सुनिबे कसिया राम लखन सीता मन बसिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम रामचंद्र की बोला हजूर राम की आता सगळ्यांनी काय ते पाणी पिऊन घ्या आणि नंतर मग आपण राहून म्हणून पत्ती करतो पाणी पिऊन घ्या रामनामाचा जप करू त्यानंतर महाप्रसाद होईल आणि त्यानंतर मग महिला मंडळ जी कोण असतील ते आपापल्या घरी जाऊ शकतील. संध्याकाळी मात्र महिला मंडळ सर्व ग्रामस्थ आणि ठीक 7:30 वाजता उपस्थिती दाखवायची सर्वांनी. त्यामुळे थोडासा भजनाचा कार्यक्रम होईल, हरिनामाचा कार्यक्रम होईल आणि काय त्याच्यातून जर महिला मंडळाला काय वाटलं तर ते काय कार्यक्रम करू शकतात त्यांना मुला दिली नाही. त्यांना आत्ता लगेचच इथे एक सन्मानी सभामंडपात आहे. सभामंडपातल्यानंतर आपल्या स्थळांसह की सभामंडप कुठं आहे सगळ्यांनी सभामंडपात यायचं आहे. महिला पुरुष सगळ्यांनी पुरुषाची काही वेगळ्या प्रकारची गरज नाही. अरे काय असतं या सगळ्यांनी इकडे सगळ्यांनी लक्षात घ्या त्या ऐतिहासिक नोंदीचे आपण साक्षीदार असलो पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हा कार्यक्रम यंदा झाला की पुढल्या वर्षी होईल अशातला भाग नाही. लक्षात आलं की नाही. प्राण प्रतिष्ठापना सोहळा एकदाच होतो. लक्षात आला. त्याप्रमाणे मी जे सांगतोय हे ज्यांना प्रत्येकाने लक्षात घेऊन हे करायचं आहे.
आता आपण एक नेमकं रामनामाचा जप म्हणजे काय करायचं तुम्हाला कोणा आणखी काय गंडाबाई तुम्हाला काय माहिती आहे काय म्हणजे जय रामकृष्णच म्हणणार नाही आणखी एक माईक पण म्हटलं तर द्या ना जय जय राम कृष्ण हरी 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 राम सिया राम जय जय राम 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 जय जय राम कृष्ण हरी 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राम पतित पावन सीताराम रघुपति राघव
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव पतित पावन सीताराम रघुपति राघव पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सम्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सम्मति 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 दे भगवान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। प्रभु रामचंद्र की जय, बोलो हनुमान की। ठीक आहे, आता हा कार्यक्रम इथे म्हणजे तुर्तास थांबलाय. आता कुणीही घरी न जाता सगळ्या महिलांनी ते सहकार्य करायचं. इथे हा म्हणजे इथे साफसफाई घेऊन आता सगळ्यांना तसा महाप्रसादाचा लाभ द्यायचा. त्यामुळे कुणी महिलांनी घरी जायचं नाही. जे कोणी घरी गेले असतील त्यांनी पण इथे यायचं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा. म्हणजे आता दुपारपर्यंतचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता वेळ झाली ती म्हणजे महाप्रसादाची. तर चला आता वरती जाऊयात आणि बघूयात महाप्रसादामध्ये काय काय आहे ते. आणि आता एक पंगत देखील पडलेली आहे, ती म्हणजे महिला मंडळाची. आपल्या इकडे होळीवरती होळीचा मांडा आहे, तर त्या होळीच्या मांडावर आपले सर्व कार्यक्रम होतात. तर चला आता वरती जाऊन बघूयात काय काय आहे ते महाप्रसादाला. चला म्हणजे हे बघा आचारी, आजचे नाम आहेत आपले आचारी बिर्याणीवाले. आता इथे पापड तळत आहेत. हा बरोबर आहे. मेन आचार्य आहे, मेन आचार्य. इकडे बघा ही डाळ, इकडे भात, भाजी नाही, डाळ भात, डाळ भात लोणचा, श्रीराम आमचा. बाबा एक चाक ठेवती घाण द्यायची हा भोजन संग्रहालयाचे सर्वात मेन आचारी अधिकारी आचारी यांच्या हाताला गोडी आहे इतकी आणि हे आजचे वाढपी आहेत दिनेश शिंदे आणि राहुल मांजरेकर. ऑनलाईन चालू
खास आणि- पापडासाठी हे मागवले जातात. अच्छा हा. आणि आता इकडे पंकज पडले ते पण दाखवतो तुम्हाला. हे आहेत ते पाणी मंत्री अनिकेत मांजरेकर. अनिकेत मांजरेकर. पाणी पाहिजे का तुम्हाला? हे लोणचा मंत्री मनीष मांजरेकर. सुपुत्र. आणि इकडे बघा, इकडे पंकज पडले ते बघा. हा बाबू. हा हा. काय? तर म्हणजे महाप्रसादानंतर आपला सर्व कार्यक्रम झालेला आहे आजचा दुपारनंतरचा. म्हणजे आजचा दुपारनंतरचा व्हिडिओ देखील मोठा झालेला आहे. त्यामुळे मी म्हटलं असं मनात विचार केला 2 पार्ट केले तर, म्हणून म्हटलं 2 पार्ट करूया. हा असणार आपला आजचा पहिला पार्ट म्हणजे दुपारपर्यंतचा. म्हणजे दुसरा पार्ट असणार तो म्हणजे रात्रीचा भजनाचा वगैरे आधी अजून काय कार्यक्रम असले ना तर तो रात्रीचा पार्ट असणार आहे. चला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. जय श्रीराम.